मला का आम्हाला प्रदर्शन ठिकाणी आल्यानंतर किंवा प्रदर्शनाला येताना कुठली गोष्ट कालवडीची तयारी करावी लागते आपल्याला? कालवडीची तयारी सगळं म्हणजे सगळे केस कापण्यापासून, धुण्यापासून, कासरे कंडे अशा बारीक सारीक गोष्टी, परत तिचा आहार, प्रवास करणारे त्यासाठीचा आहार, की त्या प्रवासाच्या ह्याच्यात तिचं आबळली नाही पाहिजे, पातळ हे झालं ती परत अशी स्वच्छ राहायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी धुण्याची सोय असते नसते, पण काळजी घेणं आपलं काम आहे असं. आता प्रदर्शनात आल्यानंतर कासरे कंडे येसन ह्या गोष्टीमध्ये कुठली नाजूकपणा किंवा सुंदरता की जे एक आकर्षण ठरत असतं त्याची काय काळजी घेता? आता मी हिला आणलंय तर डफळापुरी कंडे आणलेत. मुरके वगैरे काढणार आहे जेव्हा राऊंड मध्ये जाताना, मग तेव्हा अजून ती ऍक्टिव्ह दिसते. थोडस शो साठी शिंगाला वगैरे असं लावलंय आपलं. आता मोरकी बांधणं आणि प्रदर्शनात गेल्यावर काढणं ह्याच्यात मोरकीचा उपयोग काय मुख्य? मुरकी असल्यावर थोडस नाक वगैरे कमी दिसते किंवा चेहऱ्यावरचं पान, आपल्या कालवडीला जरा चेहऱ्यावरची पान कमी आहे, त्या मुरकीच्या ह्याच्यात थोडस झाकून जाते. जर ते काढलं तर अजून ऍक्टिव्ह, आणि तिचं जे खरं रूप आहे ते मुरकी काढल्यावर बघायचं. म्हणजे प्रदर्शनाला रिंगणात जाताना मोरकी नसलीच पाहिजे. हा असं म्हणजे आता प्रत्येकाचं कसं हँडल वरती आहे, हे हँडल होत नाही आम्हाला थोडीशी बिनमुरकीची. मग आत गेल्यावर काय नाही, एकदा जागेवर उभी राहिली की मग मुरकी काढली तरी चालते. आणि जसं तुम्ही म्हणले की प्रदर्शनात हातावर येण्यासाठी किंवा थांबण्यासाठी, तर प्रदर्शनामध्ये गाय बैल असेल त्यांनी नीट थांबणं किती महत्वाचं आहे? भरपूर भरपूर. जेव्हा परीक्षण करतात डॉक्टर असतील किंवा पंच असतील, तेव्हा त्या बारीक गोष्टीत तुमचा पाय कसा ठेवताय, नख्यांची खुरी, म्हणजे तिचा जो थाट आहे, म्हणजे उभं राहण्याचं हे आज फरक असतो. म्हणजे आपण उभं करण्यात जनावर, म्हणजे एखाद्या दिवशी असं होऊ शकतं की कालवड सर्व गुण संपन्न आहे पण ती उभीच नाही राहिली तर तिच्या गोष्टी पार हो असं होतं बऱ्यापैकी. दात दाखवून देत नाहीत किंवा हे, तर त्याला मग जरा प्रॉब्लेम येतो थोडा. मला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव शैलेश प्रदीप कुलकर्णी, मुक्काम पोस्ट रायगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9373863312. खिल्लार महाराष्ट्राची शान